नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राशन कार्ड संदर्भानुसार माहिती जाणून घेणार आहोत की आपण एखाद्या अर्जंट काममध्ये राशन कार्ड नंबर कशा प्रकारे काढू शकतो किंवा आपल्या फॅमिली मेंबरमधून किती लोक याच्यामध्ये ॲड आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो। तर या संदर्भानुसार आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे की आपल्या गुगल प्ले स्टोअरवरती यायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला मेरा रेशन असं सर्च करून घ्यायचं आहे। मेरा रेशन असं सर्च करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा ॲप हा तुम्हाला दिसेल, तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। मी अगोदरच इन्स्टॉल करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे मला ओपनचा ऑप्शन येत आहे। तर आपण आता ओपन करणार आहोत। तर अशा प्रकारे इंटरफेस जो काही मेरा रेशनचा ॲप आहे त्याचं दिसेल। त्याच्यानंतर तुम्हाला परमिशन द्यायची आहे। समोर अलो ऑप्शन येईल। परमिशन दिल्यानंतर तुम्ही इथे जो काही तुम्हाला मेन मेन्यू त्याच्या बाजूला 3 डॉट दिसत असतील त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही भाषा निवडू शकता। म्हणजे तुम्हाला कोणते लँग्वेज निवडायची आहे। इथे लँग्वेज आहे, मराठी आहे, तसे हिंदी असेल, इंग्लिश असेल, त्याच्यातून अजून तुम्हाला काही व्यतिरिक्त भाषा निवडायची असेल तर तुम्ही निवडू शकता। तर आता आपल्याला काय करायचं आहे की आधार सीडिंग, म्हणजे आधार सीडिंग याच्यावरती क्लिक करायचं आहे। आधार सीडिंगवरती क्लिक करून घेतल्यानंतर इथे आधार नंबर किंवा राशन नंबर टाकून तुम्ही जो काही तुमचा रेशन कार्डचा नंबर आहे तो काढू शकता, अथवा तुमच्या रेशन कार्डमध्ये किती मेंबर आहे, कोणकोणते मेंबर आहे फॅमिलीमधून त्याचे तुम्ही नावसुद्धा बघू शकता। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काही तुमचा आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। म्हणजे तुमच्याजवळ रेशन कार्ड नंबर नसेल, अर्जंटमध्ये कुठे तुम्हाला काही काम असेल आणि जो काही तुमचा रेशन कार्ड नंबर असेल तर तुम्ही या ॲपच्या माध्यमातून एकदम सोपी पद्धत आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण नंबर, किती मेंबर आहे ती संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता। तर त्याच्यासाठी काय करायचं, तर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे। तर इथे बघत असाल की आधार सीडिंग इथे जो काही मूल्य राज्य आहे महाराष्ट्र, मूल्य जिल्हा, जो काही तुमचा जिल्हा असेल, योजना आहे, राशन कार्ड नंबर तुम्हाला दिसेल, दुकान संख्या, कोणती दुकान संख्या आहे ती दिसेल, आणि ONORC की स्थिती, ONORC जी काही त्याची स्थिती असेल ती तिशी तुम्हाला यस याच्यामध्ये दिसणार आहे। त्याच्यानंतर खाली सदस्य का नाम, म्हणजे तुमचे फॅमिली मेंबर कोणकोणते आहेत ते तुम्हाला इथे दिसतील। आधार सीडिंग त्यांची आहे का याच्यामध्ये मॅच, तर त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही मेरा रेशन या ॲपच्या माध्यमातून एकदम फास्टमध्ये तुमचा जो काही राशन कार्ड नंबर असेल ते काढू शकता, अथवा तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे फॅमिली मेंबर किती याच्यामध्ये ॲड आहेत ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता। आणि याच्यामध्ये जर नाव वगैरे चुकलेलं असेल तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता की काय नाव आहे। तर याच्या व्यतिरिक्त आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत की जर आधारमध्ये नाव चेंज करायचं असेल, जर चुकीने दुसरं नाव आलेलं असेल तर कशा प्रकारे चेंज करता येईल त्याबद्दल आपण लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात एवढीच माहिती पाहत आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण कळेल की या मेरा रेशनच्या ॲपच्या माध्यमातून जी काही माहिती आहे थोडक्यात कुठे अर्जंटमध्ये तुम्ही काढू शकता। तर अशा प्रकारे आपण एक छोटासा अपडेट किंवा छोटीशी माहिती आपण या मराठी कॉर्न यूट्यूबच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर आपला हा नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।